रुपेश कोपरकर. रुपये ये काय झालं पाहिजे. प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती करतो त्यांनी समालोचन कक्षासमोर यायचं. तत्पूर्वी मी पुढचं समालोचन करायला विजय वाडेकर यांना देते. हॅलो. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती विद्यार्थ आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं एक चांगलं आयोजन उमेश मित्र मंडळाच्या वतीने आपण नक्कीच पाहिलं. आज खरं तर बाबूशेठ कोपरकर यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवस देखील आपण इथे साजरा केलेला व्यासपीठावर नक्कीच. आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच कुटुंबाच्या पाठीशी नक्कीच असतील, कारण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक आगळंवेगळं क्रिकेट आणि संपूर्ण गावातील भांडूप गावातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणून करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये एक चांगले क्रिकेटपटू देखील आपल्याला उपलब्ध झाले, त्याबद्दल मी महेश कोपरकर खरोखरच आपले देखील मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि आपण आता पराभूत संघाचा मानक कोण आहे? सोनम नाही त्यांना बोलवायचं म्हणून तुम्ही असं विजयी संघाच्या मनात कॅमेरा फिरवले का आपल्याला चालेल. आता माया ते सांगून गेला ना काय मी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर भांडूप गावातील समाजसेवक सन्माननीय संदीपजी सावंत साहेब, त्याचबरोबर इतर कोपरकर संपूर्ण परिवार, त्याचबरोबर कोपरकर परिवार सोबत असलेले सर्व मित्रमंडळी आणि सर्व क्रीडा रसिकांचं मी कोपरकर परिवारांच्या वतीने नक्कीच इथे आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी विनोद कळसुलकर यांनी देखील एक चांगले सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला दिलेले आहे. विनोद कळसुलकर आपले देखील मी आभार इथे व्यक्त करतोय. दोन्ही पंच अर्थातच आजचे तिसरे पंच देखील इथे प्रवीण सावंत, हर्ष आणि त्याचबरोबर संतोष राऊत, तिन्ही पंचांना देखील खरोखरच खूप धन्यवाद देतो. एक चांगली पंचांची कामगिरी देखील या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता जो अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शुभम गिरकर आपण व्यासपीठावर यायचा. सोनम कोपरकर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण त्यांना प्रदान करायचं. जोरदार डाळांच्या गजरात कालचं अपयश आज मात्र तो धुवून काढतोय. जसा पाऊस आला तसं सगळं धुवून निघालं, तसे त्याच्या फलंदाजीने आज विजय देखील साकारताना पाहायला मिळतोय. सोनमताई कोपरकर यांच्या शुभ हस्ते अंतिम विजय संघातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो शुभम गिरकर. जरा जोरदार डाळांच्या गजरात आपण ताप द्यायची आहे. काय जबरदस्त नवोदित खेळाडू ज्याने एक आकर्षक अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली. त्याचबरोबर पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो योगेश काळे. मी रसिकाताई म्हात्रे यांना विनंती करतो. इथे म्हात्रे रसिका म्हात्रे कोणाचं नाव आहे? इथे बघ काय नाव आहे. मी रसिक मोगरे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. मॅन ऑफ द मॅच रसिक मोगरे यांच्या शुभ हस्ते योगेश काळे. पराभूत संघ अंतिम उपविजय संघ अद्वैत रायडर्स. खरोखरच मी सर्व संघ मालकांचं देखील खरोखरच सहकार्य जे पद्धतीने या स्पर्धेसाठी मिळाले त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. अद्वैत रायडर्स असेल, पाटील बॉईज असेल, अवधूत 11 असेल, केआर स्ट्रायकर्स असेल, आणि मी आत्ताच घाई करू नका. मी सांगतो त्याचबरोबर प्रमुख अतिथी सन्माननीय संदीप राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो प्राईज सेरेमनीच्या आधी त्यांनी आपलं या स्पर्धेबद्दल आणि स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर यांच्या परिवाराबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. खरं म्हणजे घरातली एखादी व्यक्ती गेली
तर घरातले आणि बाहेरचे दुःख व्यक्त करतात. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. पण मी हा असा एकमेव परिवार बघितला की त्यांच्यावर खरोखर अजून देखील प्रेम करत आहे आणि मला वाटतं शेवटपर्यंत प्रेम करत राहणार. म्हणजे त्यांचे चाहते देखील भरपूर आहेत. ते अंधभक्त नाही आहेत, परंतु डोळे उघडे ठेवून प्रेम करणारे ही माणसं आहेत. बाबू कोपरकर म्हणजे सगळ्यांचं श्रद्धास्थान होतं. जाता येता आम्हाला असं वाटायचं की आम्हाला हे वरून आशीर्वाद देत आहेत आणि आज देखील असं वाटतंय की ते वरून आम्हाला आशीर्वाद देत आहेत. खरं म्हणजे हे दुसरे पर्व आहे. त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. आज नक्कीच ते बघत असतील की आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती किती आहेत या भांडूप गावामध्ये. संपूर्ण कोपरकर परिवार आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी. आणि मी खरोखर इथे आभार मानेन त्या आमदार साहेबांचे की आमदार साहेब पण देखील प्रत्येक वेळी तुम्हाला हातचं न लागता मदत करतात. जे महेश सांगेल ते, जे उजी सांगेल ते. आणि खरोखरच जोपर्यंत सुनील राऊत आहेत तोपर्यंत असा पर्व चालत राहणार. या पर्वाचा नक्कीच पर्वत होईल, डोंगर होईल, परंतु हे सामने बंद होणार नाही आहेत. एवढं आपण बाबू प्रेम करतोय, बाबू शेठवर प्रेम करतोय आणि असं प्रेम करत राहा. आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सुनील राऊत साहेब तर कायम सोबत आहेत आणि कायम राहणारच आहेत, याबद्दल शंका नाही. आणि असंच क्रिकेटवरचं देखील प्रेम त्यांचा वृद्धिगंत राहू देत. आणि मी आता प्राईज सेरेमनीकडे वळतोय. मी दोन्ही पंचांना जरा व्यासपीठावर बोलवतोय. प्रवीण सावंत आणि हर्ष पंचांना इथे सन्मानित केलं जात आहे. अमिताताई कोपरकर यांच्या शुभ हस्ते पंच दोन्ही जरा लवकर आपण व्यासपीठावर यायचंय, किंवा प्रवीण सावंत आपण रेडी असेल तर आपण व्यासपीठाकडे यायचंय. कालच्या सत्रात आणि आजच्या सत्रात दोन्ही पंचांनी एक उल्लेखनीय अशी कामगिरी केली आणि त्यांना देखील इथे नक्कीच सन्मानित केलं जात आहे. कोपरकर परिवारांच्या वतीने मी अमिताताई कोपरकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. आणखी थोडंसं यायचंय. या ठिकाणी गेले 2 दिवस आपल्यासाठी आणि YouTube लाईव्ह साठी जो आपण आवाज ऐकला आणि तो धडाडीचा आवाज हा कायमच आपल्या सोबत या भांडूप गावच्या मैदानावर आपण ऐकतो. हे आमचे विजय वाडेकर समालोचक, मी महेश कोपरकर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं या ठिकाणी. त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मदत करणारे आमचे मिहीर सर, मिहीर यांनी पण या ठिकाणी आम्हाला कालपासून गुणलेखनामध्ये जी मदत केली त्याबद्दल त्यांना सुद्धा मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. महेश कोपरकर यांना, निलेश पाताडे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचं. आणि यानंतरचं पुढचं पारितोषिक वितरण समारंभ विजय वाडेकर यांच्याकडे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजासाठी गोविंद कलगुटकर यांच्याकडून मिक्सर आणि उत्कृष्ट टॉपी इथे आलेली आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल, कोण गेस करू शकेल का? उत्कृष्ट फलंदाज शुभम गिरकर. कालच्या सत्रात अपयशी, आज मात्र ते अपयश धुवून काढतोय. मिक्सर आणि उत्कृष्ट असा आकर्षक अशी ट्रॉफी
गोविंद कलगुटकर यांचे चिरंजीव यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक इथे प्रदान केलं जात आहे. मिक्सर आणि एक आकर्षक ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज शुभम गिरकर. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आलेलं आपले श्री व सौ घनश्याम म्हात्रे यांच्याकडून टॉवर फॅन व आकर्षक ट्रॉफी. ती उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल या पावसाळी टेनिस रबर बॉल मध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी आज ज्याने मैदान गाजवलं. शेवटच्या सामन्यात थोडंसं अपयश नक्की झालं असेल, परंतु अजित यादव श्री व सौ घनश्याम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज टॉवर फॅन व आकर्षक ट्रॉफी इथे प्रदान केली जाते. जोरदार डायांच्या गजरात काय जबरदस्त परफॉर्मन्स अजितच्या माध्यमातून. आजच्या सत्रामध्ये अंतिम सामन्यात थोडीशी खराब गोलंदाजी झाली, परंतु कालचं आणि आजचं सत्र ज्यांनी गोलंदाजीच्या जीवावर गाजवलं तोच अजित यादव. उत्कृष्ट झेल ज्याने टिपलाय त्याच्यासाठी देखील शशी व रघुनाथ कोपरकर यांच्या माध्यमातून एक फलंदाजाची एका खेळाडूची ते निवड केलेली आहे. तो आहे अल्पेश, ज्याने अप्रतिम झेल टिपलेला होता. त्याला देखील इथे इस्त्री प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट झेल शशी व रघुनाथ कोपरकर यांच्या माध्यमातून इस्त्री इथे प्रदान केली जाते. अल्पेशने एक फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपलेला होता. एक चांगलं पारितोषिक नक्कीच या कोपरकर परिवारातून नवोदित खेळाडूंना देखील एक चांगलं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. आणि 40+ मधील उत्कृष्ट खेळाडू एक आगळा वेगळा उपक्रम तर निश्चित आहे, परंतु प्रत्येक क्षेत्रातून एक खेळाडू इथे निवडला जातोय. एक या स्पर्धेचा प्रमुख ध्येय एक वैशिष्ट्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. उत्कृष्ट खेळाडूच्या पारितोषिक सौ नंदा पवार, सौ चित्रा व सौ कुंदा कोपरकर यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. आणि त्यातील हा जरी 40+ मधून निवडला गेलेला असेल तर ज्या खेळाडूला आपण निवडलेला त्या खेळाडूचं वय जर आपण विचारात घेतलं तर तो 52 किंवा 53च्या आसपास असेल. आणि ज्याच्यासाठी हे पहिलं पर्व असेल की भांडुपगावमध्ये की जो अंतिम सामना खेळतोय, BPL असेल किंवा आजची स्पर्धा असेल, त्यातून शेखर पवार टेनिस क्रिकेटमधील फिरकीचा जादूगार. खरोखरच शेखर पवार साठी हे एक पर्वणी असेल, कारण अंतिम स्पर्धेत देखील पहिल्यांदा तो या स्पर्धेच्या लीग मधून खेळताना पाहायला मिळतोय. ऋतिक कोपरकर सर्वांनी उपस्थित राहायचं आहे सर्वांसाठी, कारण ही आपली कौटुंबिक स्पर्धा आहे. खेळाडू देखील आपल्या कुटुंबातीलच खेळताना पाहायला मिळतात. शेखर पवार साठी एक आगळे वेगळे पर्व नक्कीच आहे. वय वर्ष 52 असून त्याच्याकडे जर पाहिलं तर त्याचा फिटनेस देखील तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा पाहायला मिळतो. शेखर पवार या स्पर्धेबद्दल एक मनोगत. आणि आज जर पाहिलं तर गेले 4 दिवस तो आजारी देखील आहे. कावीळ झालेला असताना देखील या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेट त्याच्या किती रक्तामध्ये भिनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद देना. हे फोटो घ्या माझा त्याच्यावर. खरं तर गेले 7-8 वर्ष या BPL आणि बापू कोपरकर साहेबांच्या निमित्ताने क्रिकेट जाणवे भरले होते, पण अजूनपर्यंत मी अजून फायनलला आलो नव्हतो. आज फर्स्ट टाइम आहे. ठीक आहे, आगल्या टाइमला मी फायनल मारू शकतो. जबरदस्त. हाच एक मोठा कॉन्फिडन्स आहे. तरुणांना लाजवेल असा हा खेळाडू. अर्थातच वय वर्ष 52 शेखर पवार साठी पुन्हा एकदा जोरदार डाळ जरा आपण करूया. गोपीनाथ अरजकर ज्यांनी आजच्या सत्रात चांगलं समालोचन देखील केलं, त्यांनी व्यासपीठावर यायचं. महेश कोपरकर यांना विनंती करतो आपला शुभ असते. निशान वतनदार आपण व्यासपीठावर यायचंय. निशान जरा लवकर, थोडीशी घाई करा. एक गोड आवाज ऐकला, चांगलं आपण त्याच्या तोंडातून एक चांगले काही शब्द देखील आपण ऐकले असतील. बाबू कोपरकर
शेठ यांच्यासाठी निश्चितच एक भांडूप गावातील एक गोड मधुर आवाज आणि सुमधुर गायक म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे असे गोपीनाथ हरजकर यांना इथे सन्मानित केलं जातं. बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक 2025 दुसऱ्या पर्वातील अंतिम उपविजयी संघाचा संघ मालक प्रशांत साळवे यांना विनंती करतोय की आपण संपूर्ण संघ घेऊन व्यासपीठावर यायचंय. प्रशांत साळवे कृपया आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. श्रीवसाव महेश कोपरकर यांच्या शुभ हस्ते वहिनी आपण देखील यायचे आपल्या शुभ हस्ते अंतिम उपविजयी संघ आणि शेखर पवारसाठी मला वाटतं भांडूप गावातील ही पहिली ट्रॉफी असेल. पुढच्या वर्षी नक्कीच अंतिम विजयी संघात मध्ये शेखर पवारचं नाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज जयेश विर्ले आपणास देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. विनोद कौशलकर सर आपण यायचंय. आपण जो सहकार्य या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल आपल्याला देखील इथे सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मी युट्यूबचे जे थेट प्रेक्षक पण आपल्याला पाहायला मिळालं त्यांना देखील विनंती करतोय. मयूर सावंत आणि रोहन कांबळे आपण व्यासपीठावर यायचंय. जरा लवकर थोडीशी घाई करा. जरा लवकर युट्यूबचं पारितोषिक आपण त्यांना द्यायचंय. बीपीएल असेल बाबूशेठ कोपरकर स्पर्धा असेल कोणती स्पर्धा असेल सातत्याने एकमेव खेळाडू जो असतो ज्याचा परफॉर्मन्स आपण कायम पाहत आलेलो आहे आणि ज्या पारितोषिकाची आपण सर्व उत्कंठपूर्वक अशी वाट पाहतोय तो मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोणता खेळाडू असेल कोणी गेस करू शकतोय का? बीपीएल ज्यांनी प्रत्येक वर्षी गाजवली आहे. प्रत्येक स्पर्धेत ज्यांनी बीपीएलच्या मॅन ऑफ द सिरीज मध्ये एक दोनदा तरी त्यांनी पारितोषिक नक्कीच पटकावलेलं आहे. तो अर्थातच निलेश म्हात्रे. सर्व नातवंडांविरुद्ध हे पारितोषिक इथे प्रदान केलं जाणार आहे. आपण सर्वांना विनंती असेल कोपरकर परिवारातील सर्व नातवंड आपण व्यासपीठावर यायचं आणि खरोखरच निलेश म्हात्रे जर पाहायला गेलं तर बीपीएल असेल किंवा बाबू शेठ कोपरकर स्पर्धा असेल किंवा भांडूपमधील कोणती स्पर्धा असेल त्यामध्ये एक मोठं योगदान असतं. चला जरा निलेश म्हात्रेसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. मॅन ऑफ द सिरीज अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही इथे प्रदान केला जातो. काय जबरदस्त परफॉर्मन्स. काल देखील त्यांनी अप्रतिम अशी फलंदाजी केलेली होती. आजच्या सत्रात देखील त्यांनी आपल्या संघासाठी उपयुक्त फलंदाजी केली गोलंदाजी केली. तोच निलेश म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय.
निलेश म्हात्रे आपण मॅन ऑफ द सिरीज कायम घेत आलेल्या आहेत. IPL BPL स्पर्धा असेल, ही स्पर्धा असेल तर आपण तर आपण नक्कीच मला वाटतं BPL मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज 2दा घेतलाय. बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक जे दुसरं पर्व आहे, पहिल्या पर्वात आपण पाहिले असेल वेगवेगळे खेळाडू पाहिले. आज मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळत असताना कालचा आजचा अनुभव तर आहेच, परंतु मॅन ऑफ द सिरीज घेताना आज कसं वाटतंय? खूप आनंद होतोय, पण हेच जर प्राइज मला शेखरला भेटलं असतं तर खूप जास्त आनंद झाला असता. जबरदस्त, काय मोठं स्पिरिट इथे पाहायला मिळत आहे. खरोखरच एका मित्रासाठी दुसरा मित्र खरोखरच एक तयार असतो, त्याचा जास्त आनंद वाटला. पण निलेश आपल्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. अंतिम विजय संघ स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक अंतिम विजय संघ अवधूत 11 संघाचा संघ मालक आणि सर्व खेळाडू आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्या भांडूप गावातील समाजसेवक सन्माननीय संदीपजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक इथे प्रदान केला जात आहे आणि सर्व मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी उपस्थित राहायचंय. रोख रुपये 20,000 व आकर्षक चषक अवधूत 11. पवळे सचिन निकम असे संघ मालक आपण देखील व्यासपीठावर यायचं. चला पवळे खुश असणार आहे, कारण जेव्हा टीम सिलेक्शन चाललेलं होतं तेव्हा निलेश मात्र माझ्या संघात आला पाहिजे ही त्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण होते.